ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला, ज्या तिथीला असेल, त्या तारखेला असेल, त्याच्यावरनं सध्या महाराष्ट्रामध्ये किती पिढ्यानपिढ्या तो वाद चालत आला. हा. आणखी काही जण तिथीनुसार साजरे करतात, काही जण तारखेनुसार साजरे काही करतात, जण परंपरेनुसार काही जण परंपरेनुसार करतात. हा. तर नक्की शिवजयंती साजरी कशी केली पाहिजे? ज्या वेळेस विकर राजवाडे आणि लोकमान्य टिळक आणि लोकमान्य टिळकांचे मित्र भाऊसाहेब रंगारी हे सगळे जे लोक होते ते अक्षय तृतीयेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय असं मानत होते आणि ते अक्षय तृतीयेला शिवजयंती करत होते. मग ती झाली परंपरेची शिवजयंती. आता परंपरा पडली बाबा तर करू स्मरण त्या दिवशी शिवछत्रपतींचं. ती परंपरेची शिवजयंती. तारीख मिळाली होती इंग्रजी रेकॉर्ड्स नुसार 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख मिळाली होती. म्हणून एक शिवजयंती तारखेनुसार तयार झाली. तिला काही पक्षांनी पाठिंबा दिला, आम्ही तारखेनुसार करणार, त्यांनी ती निवडली. आता ही जी तिथी मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची, ती कालगणना पत्रिका छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रिका उपलब्ध आहे. कालगणना पत्रिका ह्या सगळ्यांच्या द्वारे, या सगळ्यांच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रिका मिळाल्यानंतर आपल्याला समजलं फाल्गुन वद्य तृतीया ह्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय आणि मग ती तिथीनुसार हे केली.